नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबईचं लेखीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी लागलेली आहे. तर आता उरलेल्या 9-10 दिवसामध्ये तुम्हाला मुंबईसाठी जी-के जे आहे ते एकदा परत रिवाईज करावं लागणार आणि त्यासाठी आपण मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारलेले जी-केचे प्रश्न त्यावरती आधारित महत्त्वाचे जी-केचे जे प्रश्न आहेत ते घेणार आहोत. ते दररोज 20 प्रश्न वगैरे असे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे सगळ्यात जास्त आय-एम-पी प्रश्न असणार आहेत, म्हणजे ज्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे विचारण्याची. जे की हमखास विचारले जाऊ शकतात असे प्रश्न आपल्याकडे आहेत आणि ते प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर तुम्हाला जे आहे ते मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि हे पाठच करून टाकायचे. त्यामुळे हे प्रश्न मुंबई पोलीस भरतीमध्ये हमखास विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे. बृहन्मुंबई जिल्ह्यातून मुंबई शहर व मुंबई उपनगर असं 2 जिल्ह्याचं विभाजन कोणत्या वर्षी झालेलं आहे? मुंबई जी आहे ती पहिले एकच होती. त्याची 2 जिल्ह्यामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. एक आहे मुंबई शहर, दुसरा आहे मुंबई उपनगर. तर अशी जी विभागणी आहे ती कोणत्या वर्षी केलेली आहे असा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे 1990. दुसरा प्रश्न आहे, बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन झाले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तिसरा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर चे एकूण क्षेत्रफळ किती आहे? या ठिकाणी 2 प्रश्न आहेत. असा प्रश्न तयार होऊ शकतो की महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? त्याचं उत्तर आहे मुंबई शहर आणि त्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती? तर 157 चौरस किलोमीटर एवढे त्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे. चौथा प्रश्न महत्वाचा आहे. मुंबईचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? मुंबईला समुद्र किनारा आहे, त्यामुळे मुंबईचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं उत्तर आहे उष्ण आणि दमट. मुंबईचे हवामान कसे आहे? उष्ण आणि दमट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मुंबईचे मान्सून काळात सरासरी किती पर्जन्य पडतो? म्हणजे मुंबईमध्ये ज्यावेळेस मान्सून सुरू असतो त्यावेळेस मुंबईला सरासरी पर्जन्यमान किती असते? सध्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 250 सेंटीमीटर एवढं मुंबईचं सरासरी पर्जन्य पडण्याचं सरासरी आहे. तेवढं पर्जन्य मुंबईला सरासरी पडत असतो. त्यानंतर 6व्या नंबरचा प्रश्न आहे, मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर आहे? मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर आहे? आणि याचं उत्तर आहे साष्टी बेट. हे पाठच करून जायचंय. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे, मुंबईमधील मरीन ड्राईव्हला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते? यावरती सुद्धा प्रिव्हियस इयरला प्रश्न आहेत. राणीचा हार म्हणून ओळखले जाते. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, मुंबई उपनगर या जिल्ह्याला उत्तरेकडे कोणती नैसर्गिक सीमा लाभलेली आहे? उत्तरेला मुंबईच्या वरच्या साईडला कान्हेरी डोंगर आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, डॉक्टर होमी भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजे हे कोणतं आहे? हे न्यूक्लिअर एनर्जीचं सेंटर आहे. मुंबई उपनगर मधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आणि तालुका जो आहे तो कुर्ला आहे. यावरती पण प्रिव्हियस इयरला प्रश्न आहे.